की आई म्हणजे काय असते. आई म्हणजे काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते. कारण लेकरांसाठी इंचभरही मागे सरत नाही, अख्खं जग हरलं तरी आई हरत नाही. आज अशाच एका आईची आणि त्या आईमधल्या बाईची जिद्दीची कहाणी अनिकेत सेवाभावी संस्थेच्या संचालिका सन्माननीय कल्पनाताई वरपे यांचं. आज मी एका मुलाची नाही तर आज 61 मुलांची आई आहे. मी ना माझी एक किडनी विकेल, मग देवाने एकच किडनी दिली. नवऱ्याने साथ सोडली. हॉस्पिटलला जावं इतकं पण परिस्थिती नव्हती. एवढी हरले होते की आयुष्यात जगण्यासारखं काही उरलंच नव्हतं त्यावेळी. मी स्वामी समर्थांचं खूप करते आणि तिथे मी दिंडोरीला गेले त्याला घेऊन. अण्णासाहेब मोरे म्हणून माहित असेल, गुरुमाऊली येते तिथे. लांबून माझ्याशी बोलले की ताई ही खूप अवघड केस आहे, माझ्या मुलाला सांभाळता येईल. सांभाळते म्हणतात ना, घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. आत्महत्येचाही प्रयत्न केला. समाज मदत करत नाही हे तर झालंच, हे पण समाज बघ्याची भूमिका घेतो. तरी त्या अनाथ मुलाला कुणी घेत नाही. तंबाखू मागायच्या लोकांकडे किंवा उद्या दिवस उगल्यानंतर काय होणार आहे हे काही माहित नसतं. तर असं 6 महिने वर्षात किती वेळेस तीच गोष्ट परत सांगायची. खरंच. परीक्षेमध्ये एखाद्या टेस्टमध्ये कमी जास्त मार्क आले किंवा तो अभ्यास नाही करत, पालकांना रात्रभर झोप येत नाही टेन्शनमध्ये की आपलाच मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, मोठा कोणीतरी. तेच अल्टिमेट सक्सेस आहे असं वाटायला लागलं. कुठली गोष्ट तुम्ही कधीच कोणाला सांगू शकलं नाही की एक आई म्हणून मला हे वाटते खूप, पण हे मी कोणाला सांगूच शकले नाही. मग ते कुणी असो, डिवोर्स झाला ना तेव्हा हे न संपणारा हा संघर्ष आहे. एक जणांनी मुलाने पूर्ण अंगठा चावून काढला माझा. ते पिशवी काढा मुलीची, तेव्हा आम्ही घेऊ. खेड्यामध्ये अजून त्याच्याबद्दलची मानसिकता बदलली नाही. मानसिक परमिशन मिळण्यासाठी 3 वर्ष लागतात. 3 वर्ष त्या PMRDच्या चक्रा काढणं. त्यामुळे रात्रभर फक्त उंदरं फिरायचे एवढे पूर्णपणे. दर दिवाळीला 70 ते 80 हजार पंती रंगवतात. फिनोलेक्स कंपनीने आम्हाला 22.5 लाखाची ऑर्डर दिली सर, पंती कलरिंग करायची. आणि आपलं हक्काचं घर असावं. त्या मुलांची हाल बघा आणि मग ठरवा तुम्हाला परमिशन द्यायची की नाही द्यायची. आपल्याला हे करायचंच आहे आणि शेवटाला घेऊन जायचं आहे. मला वाटतं ह्या जिद्दीलाच सलाम करायला पाहिजे. ते माझ्या लेकराला संधी भेटली होती इंटरनॅशनल खेळासाठी आणि तिला पासवर्डच भेटत नव्हता. की ये फूल मुझे कुछ विरासत में नहीं मिले है, लोगों ने मेरा काटो भरा बिस्तर नहीं देखा. प्रत्येकाला आपल्याला 1 रुपया देणार आहे तितकाच महत्वाचा आहे आणि 1 लाख रुपये देणार आहे तितकाच महत्वाचा आहे. दया नको या मुलांना, त्याला ऍक्सेप्ट करा. सगळ्यात महत्वाचं की वडील नाही आहेत, परिस्थिती खूप वाईट आहे किंवा मी घरात एकटीच कमावणारी आहे किंवा तिच्या बहिणीचं लग्नच होत नाहीये मतिमंद असल्यामुळे किंवा भावाचं किंवा भाऊजाई सांभाळतच नाहीये, ती घर सोडून जाते. त्या निरागसतेने मला वाटतं झेंड्याला सल्यूट मारणारी हीच लोकं असतील. सगळ्यात महत्वाचं जर ते पेशल पालक असेल तर त्यांनी आपल्या मुलाला ऍक्सेप्ट करावं. मुलगा नॉर्मल आहे, त्याच्या मनावर परिणाम होतो याच्यामुळे. मग याला ठेवून घ्या. 200-250 मेडल्स आहे आमच्याकडे. इंटरनॅशनलच्या 2 मुली आमच्याकडे. त्यांच्यातलं कोणी जर आजारी पडलं, कोणी समजा मरण पावलं, तर यांच्या घरच्यांना तुम्ही फोन करून कळवता, तेव्हा घरच्यांचा काय प्रतिसाद असतो त्याला? ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी फोनही उचलला नाही. अंत्यविधी आम्ही आमचे केले.